नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPL 2025 स्पर्धेतील 62व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र शेवटच्या टप्प्यात दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 30 वेळा आमने-सामने आले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सनं 16 वेळा तर राजस्थान रॉयल्सनं 14 वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण भारी पडणार याची आता उत्सुकता लागली. IPLच्या 61व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. लखनौनं हैदराबादला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादनं हे आव्हान 10 बॉल आधी आणि 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलंय. लखनौचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडणारा 5वा संघ ठरलाय. त्यामुळं प्लेऑफमधील उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. IPL 2025 स्पर्धेतील 61वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलनं एक मोठा पल्ला गाठलाय. IPL स्पर्धेत हर्षल पटेल 150 विकेट घेणारा 5वा गोलंदाज ठरलाय. त्यानं 117व्या सामन्यात ही कामगिरी केली. यापूर्वी भुवनेश्वर कुमारनं 193 विकेट्स, ड्वेन ब्राव्होनं 183 विकेट्स, जसप्रीत बुमराहनं 178 विकेट्स आणि लसिथ मलिंगानं 170 विकेट्स घेतल्या आहेत. इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराजनं जॅनिक सिन्नरचा 7-6, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावलंय. या हंगामातील अल्काराजचं हे 3रं जेतेपद ठरलंय. यासह तो जागतिक क्रमवारीत सिन्नर नंतर 2ऱ्या स्थानावर पोहोचेल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात हैदराबादनं 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा यांच्यात मैदानावर जोरदार बाचाबाची झाली. याच दरम्यान आता BCCIनं अभिषेक आणि दिग्वेश या दोघांनाही मोठी शिक्षा दिली. या हंगामात आधीच 5 डिमेरिट पॉइंट्स मिळवणाऱ्या दिग्वेशला पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. शारजा येथे झालेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील 2ऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून UAEनं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवलाय. UAEनं त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील 206 धावांचं सर्वात मोठे लक्ष्य गाठत बांगलादेशचा 2 विकेट्सनं पराभव केलाय. ही मालिका त्यांनी 1-1 अशी बरोबरीत आणली. IPLच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झालेला गतविजेता कोलकाता आणि प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेला बंगळुरू या 2 संघात बदली खेळाडूंची एंट्री झाली. कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनानं वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमवन पॉवेलच्या जागी मध्य प्रदेशातील युवा फिरकीपटू शिवम शुक्लाचा संघात समावेश केलाय. तर बंगळुरूनं लुंगी एन गिडीच्या जागी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानीला संघात स्थान दिलंय. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामाची तयारी सुरू झाली. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत होणार आहे. 2 दिवसांच्या लिलावात भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर बोली लावल्या जातील. लीगचे अध्यक्ष अनुपम गोस्वामी यांनी लिलावाची तारीख जाहीर केली आहे. प्रो कबड्डी 2025चा लिलाव 31 मे आणि 1 जून रोजी मुंबईत होणार आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथे थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.